ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण अधिक मासाबद्दल माहिती जाणून घेत असताना मागील भागात आपण बघितले की स्नानाचे महत्त्व काय आणि स्नान कुठे आणि किती वेळा केले तर कोणते फळ मिळते. या आधीचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तो नक्की बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. आजच्या भागात आपण बघणार आहोत की स्नानाने 700 प्रेतांना कशी मुक्ती मिळाली हे आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अधिक मासातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अधिक मासातील स्नानाचे महत्त्व किती वर्णावे असे जेव्हा लक्ष्मी मातेने श्री विष्णूंना विचारले असता त्यासंबंधीची कथाच त्यांनी लक्ष्मी मातेला सांगितली. ती कथा अशी की गोकर्ण पर्वताजवळ लक्ष्मीला त्यांनी ही कथा सांगितली आणि गोकर्ण पर्वताजवळ शिवपुरी नगर आहे. ते शंकरांचे आवडते नगर म्हणून प्रशस्त चौक मार्ग मंदिरं उपवने यांनी सुशोभित अशा नगरात धर्माचरण करणारे नागरिक येथे राहत होते. मंदिरात भजन कीर्तन, नगरात समाज उपयोगी कार्य सतत चालत असे. तेथे विप्रप्रसाद नावाचा एक सदाचार संपन्न शुद्ध राहत असे. त्याची पत्नी अगदी प्रतिव्रता होती. काही दिवसांनी अधिक मास आला आणि त्या दोघांनी अधिक मासात स्नान व दान करण्याचे व्रत स्वीकारले. गोकर्ण पर्वताच्या सारणेश्वर नावाचे शिवमंदिर होते. गोकर्ण नदीचा प्रवाह आहे तेथे ती दोघेही रोज स्नान करू लागली. स्नान झाले की सारणेश्वराचे दर्शन व पूजन करावे असा त्यांचा नित्यक्रम असे. त्यांनी प्रत्येक दिवशी ब्राह्मणांना वस्त्र व द्रव्य दान देण्यास प्रारंभ केला. आपण स्वतः गरीब आहोत व तुम्ही संतुष्ट आहात. दाने स्वीकारून आपण माझ्यावर उपकार केले आहेत. मी तुम्हाला जो काही त्रास दिला असेल त्याबद्दल मला क्षमा करा अशी ते विप्रांची प्रार्थना करून विप्रदास पत्नीसह व्रत समाप्ती करून स्वगृही आले. पण मार्गात त्यांना 700 प्रेतात्मे भेटले. ते अतिशय भयंकर होते. ते खूप दिसण्यास विद्रूप होते. प्रसादाच्या पत्नीला फार भीती वाटली, पण विप्रदास शांत व धीट होता. त्याने त्या भूतांची सर्व कहाणी विचारली असता ती भूते विप्रसादाच्या दर्शनाने थोडी सुखी झाली. त्यांनी आपल्या मागील जन्माची केलेल्या पापांची कहाणी सांगितली व सध्याचे हाल देखील त्यांनी विप्रसादास सांगितले. त्यांनी आपला उद्धार करण्याची विप्रसादाला विनंती देखील केली. हे बघितल्यानंतर विप्रसादाला त्यांची खूप दया आली. त्याने अधिक मासात जे स्नान केले होते त्या स्नानातील 7 दिवसाचे पुण्य त्या जे काही भूत होती त्या 700 भूतांच्या उद्धारार्थ दिले. त्यावेळी ते सर्व सजीव प्रेत योनीतून मुक्त होऊन दिव्य देह धारण करून विमानातून स्वर्गात गेले. विष्णू म्हणाले, एक गोष्ट अशी की प्रभास नामक पुण्यस्थान सौराष्ट्रात आहे. तिथे सोमशर्मा नावाचा एक विप्र राहत होता. तो अतिशय सद्गुणी, भक्तिमार्गी, विद्वान व उदार मनाचा होता. त्याने जप तप यज्ञ आदी अनेक धार्मिक कार्य केली होती. तीर्थयात्रा व स्नाने देखील केली होती. एकदा सिंधू सरस्वती संगमावर तो पत्नीसह स्नानासाठी जात असताना एक भयंकर राक्षस त्याच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याला पाहून सोमशर्मा अतिशय दचकला. तो राक्षस सोमशर्माच्या अंगावर धावून आला, पण सोमशर्मा नृसिंहाचे स्मरण करून स्थिर उभा राहिला. त्यावेळी त्या तपस्वी सोमशर्माच्या दिव्य तेजस्वी दर्शनाने राक्षसाचे मन पालटले. तो एकदम सोमशर्माला शरण जाऊन त्याची प्रशंसा केली व स्वतःची दुःखप्रद कथा सांगून उद्धार करण्याची त्याला प्रार्थना केली. त्यावेळी सोमशर्माच्या मनात आले, या राक्षसाचा उद्धार केला तर पुढील काळात त्याच्या हातून होणारे संहार थांबतील. त्याने हातात उदक घेतले व आपण जी काही अधिक मासात स्नाने केली त्या स्नानाचे पुण्य त्या राक्षसाला अर्पण केले. त्या राक्षसाचे तत्काळ विक्राळ रूप जाणून दिव्य शरीर झाले.
त्याने सोमशर्माची स्तुती केली. विमानात बसून तो गगनात गेला. त्याला स्वर्गात स्थान मिळाले. अनेक देव त्याला नेण्यासाठी आले. इतकी कथा सांगून विष्णू म्हणाले की अधिक मासातील स्नानाचे असे महत्त्व आहे की त्याचे पुण्य दुसऱ्यांना घेता येते व पतितांचा उद्धार देखील करता येतो. पुढच्या अध्यायात आपण अधिक मासातील उपवासाचा महिमा काय आहे हे बघणार आहोत, किंवा अधिक मासात जर उपवास केले तर आपल्याला काय पुण्यफळ लाभते हे आपण बघणार आहोत. अधिक मासात जर तुम्ही महिनाभर तांबूलदान दिल्यास स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते. त्याचप्रमाणे महिनाभर अखंड दीप लावल्यास लक्ष्मीची प्राप्ती होते. त्याचप्रमाणे महिन्यातून निदान एक दिवस तरी गंगा स्नान केल्यास सर्व पापांपासून मुक्तीही मिळत असते. त्यानंतर महिनाभर जेवताना आपण जर मौन पाळल्यास तर पापांचे निरसन होते. हे सगळं आपण मागील अध्यायांमध्ये सविस्तरपणे बघितलं आहे. अधिक मासातील पुढील माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.